नमस्कार मित्रांनो, कसं आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक, खूप छान. मित्रांनो, मला बऱ्याचदा वाटतं की आपण परफेक्ट असलं पाहिजे. आपली कुठेच कमी नसायला पाहिजे आणि त्यामुळं काही काम आपण डिले करत होतो किंवा काही काम करतच नव्हतो. का की आपल्याला पाहिजे असते परफेक्शन. कोणी मला नाव नको ठेवायला, कोणी माझी काही कमी काढायला नको. यामुळं काय व्हायचं की ते काम होतच नव्हतं. जर कामामध्ये चुका होत असतील तर ते करायचंच नाही. त्यामुळं काहीच होत नव्हतं. असंच बऱ्याच वेळाच होतं की आपण विचार करतो की हे आपण काम करायला पाहिजे, पण जर ते काम माझं झालं नाही, व्यवस्थित झालं नाही, त्यात जर काही मिस्टेक झाला तर काय होईल? लोक काय म्हणतील? मला नावं ठेवतील. असंच माझ्या बाबतीत नाही, असंच सर्वांच्या बाबतीतच होतं. तर त्यामुळे काम करायचं आपण नाकारतो किंवा त्याला पुढे ढकलतो किंवा ते काम करायला आपली इच्छा होत नाही. होतं की नाही सांगा? होत असेल, बऱ्याचदा होतं, तुमच्यासोबत पण होत असेल, माझ्यासोबत पण बऱ्याचदा होतं. तर मित्रांनो, मग त्यासाठी आपलं काय सोल्युशन्स काय? सोल्युशन तर लागेल ना. जर आपल्याला पुढे जायचं, काही प्रगती करायची, तर आपल्याला प्रत्येक गोष्टी काही ना काही सोल्युशन काढायला पाहिजे. तर याच्यावर सोल्युशन काय मित्रांनो? तर परफेक्ट कोणीच नसणार. परफेक्शन जर करायला गेलो तर आपलं काहीच काम होणार नाही, आपण काहीच करू शकणार नाही आणि आपण काम सुरुवातच करणार नाही, कारण आपण लागणार परफेक्शनच्या मागे. परफेक्शनसाठी काही स्टेप्स असतात, त्या करायला पाहिजेत आणि त्यातली पहिली स्टेप म्हणजे चुका करणं. तर जोपर्यंत आपण चुका करणार नाही तोपर्यंत आपल्याला कसं कळणार की त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे, काय करायला पाहिजे? मित्रांनो, जेव्हा आपण काम करायला जातो तेव्हा आपण चुका करायलाच पाहिजे, कारण चुका हेच एक लर्निंग आहे. चुकाच आपल्याला शिकवतात काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. मी हे गोष्ट केली असती तर ही झाली असती, ही नसती केली तर ही झाली असती, ही करायला पाहिजे तर अमुक करायला पाहिजे, ढमुक करायला पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो, जेव्हा आपण काम करतो तेव्हा चुका होणारच. जर काम करणार नाही तर चुकायचा प्रश्नच संभवत नाही त्यामध्ये, आणि यामुळे आपल्याला ग्रोथला कुठेतरी अडथळा येतो, त्यामुळे रोखले जाते. बऱ्याचदा होते प्रश्न मित्रांनो, बऱ्याच प्रश्नांचं आपल्याला उत्तर माहीत असते, पण आपण उत्तर देत नाही. आपल्याला वाटतं समोरच्याला पटेल की नाही पटेल, त्याला आवडेल की नाही आवडेल, त्यामुळं आपण ते उत्तर सांगण्याचं किंवा करायचं टाळतो. हे मित्रांनो नाही व्हायला पाहिजे. जर हे आपल्यासोबत जर सारखं होत असेल तर निश्चितच आपण एक मोठ्या जाळ्यात सापडलेलो आहोत आणि त्या जाळ्यातून आपल्याला निघायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काही ना काही चुका करणं जरुरी आहे. तर यातून बाहेर पडायचं तर जेवढ्या चुका होतील तेवढं व्हायला पाहिजे. त्या चुकातून आपल्याला शिक्षण मिळेल. चुकातून अशी काही कोणी फाशी शिक्षा देणार नाही. थोडंसं नुकसान होईल आणि नुकसान हेच नवीन फायद्याचं बीज पेरलेलं असतं, हे आपण समजायला पाहिजे. म्हणून जेवढ्या आपल्याला चुका करता येईल तेवढ्या चुका करायच्या आणि त्यातून नवीन शिकण्याचा आपण प्रयत्न करायचा. जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण परफेक्शनकडे जाऊ शकणार नाही. आणि परफेक्शनचं टार्गेट असायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, पण परफेक्शनच्या मागे लागून जर आपण काहीच करत नसेल तर हे आपण स्वतःच्या पायावर दगड पाडून घेत आहोत. तर मित्रांनो, खूप चुका करा आणि त्या चुकातून शिक्षण घ्या. तर चुकातून जर आपण शिक्षण काही ना काही घेत नसेल तर ते मग आपला मूर्खपणा ठरेल. पण
त्या चुकातून नवीन शिकायचं, नवीन मार्ग काढायचा आणि पुढे चालायचं. तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर काय होतं की आपण स्वतःला रोखून ठेवतो आणि आपल्या प्रगतीमध्ये जो सर्वात जास्त बाधक असतो ते दुसरा कोणी नाही तर आपणच असतो. आपले विचार हेच आपल्याला अडवतात. आपली कार्यशीलता हेच आपल्याला अडवते किंवा कुठे नडते. म्हणून कधी पण बिनधास्त विचार करा. जे श्रीमंत होतात मित्रांनो, गरीब श्रीमंत यातला जो आपण फरक मागं आपण बघितलेला आहे. उच्च शिक्षित असतो पण तो एवढा श्रीमंत नसतो, पण जो कमी शिकलेला तो खूप पैशावाला असतो. याला कारण एकच आहे, ते बिनधास्त काम करतात. त्यामुळं ते पुढे जातात, चुका करतात, चुकातून शिकतात. हेच त्यांचं मोठं लर्निंग असतं. चुकातून शिकतात, पुढे जातात आणि चांगला पैसा कमावतात. तर आपल्याला हेच शिकायला पाहिजे की आपण भरपूर चुका करायचं, चुकातून शिकायचं आणि पुढे जायचं. हेच आज मला तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.